विभागीय आयुक्त कार्यालयाच्या मार्फत जे मुख्यमंत्री कार्यालय आहे त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाच्या वतीने दादा भुसे साहेब शालेय शिक्षण सचिव व शरद गोसावी साहेब शिक्षण संचालक यांना या निवेदनाद्वारे आम्ही सांगतो आहोत की ही जी काही पटपताळणी जाणीवपूर्वक लावलेली आहे असा आमचा मानस झालेला आहे। कारण जे दोन महामानव आहेत की थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्मदिवस हा 11 तारखेला आहे, त्या दिवशी शनिवार आहे, आणि 14 तारखेला विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे। तर त्या दिवशी सुद्धा 14 तारखेला पूर्ण दिवसभर भीम उत्सव असतो आणि त्यामध्ये पालक विद्यार्थी सहभागी झालेले असतात आणि 15 तारखेला ते पूर्णपणे येतात की नाही येतात कारण ते थकलेले असतात। तरीसुद्धा आम्हाला असं वाटतं की या दोन महामानवाची जयंती करायची की नाही करायची या दृष्टिकोनातून ही पटपडताळणी लावली का काय अशी शंका आम्हाला इथे उपस्थित होत आहे। दुसरा मुद्दा असा आहे की अतिरिक्त शिक्षकाच्या संदर्भात खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे की जे लिपिक सेवक आहेत तर त्या लिपिक सेवकाचे वेतन हे थांबवण्याचं किंवा त्यामध्ये शालार्थमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण करण्याचं काम हे पुण्यावरून होत आहे आणि त्यामुळे चालू महिन्याचे वेतन हे पूर्णपणे झालेले नाहीत। आमची मागणी आहे की 14 एप्रिल पूर्वी हे सर्व म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांचे पगार त्यांच्या खात्यावर जमा व्हावेत असे आव्हान मी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचा अध्यक्ष या नात्याने करतो तुमच्या माध्यमातून। आणि लवकरात लवकर ही जी काही पटपडताळणीची मोहीम राबवलेली आहे तर हे जी तात्काळ मागे घ्यावा असे आव्हान करतो। धन्यवाद। शिक्षण विभाग जे आहे तर ह्या तारखेलाच का हे करते समोर म्हणजे पटपडताळणीसाठी काय तारीख हे केलेली त्याने आहे? आमचं ते आम्ही की बाबा तुम्ही पटपडताळणी करा, परंतु नेमकं महात्मा ज्योतिबा फुलेची जयंती बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या दिवशी विविध शाळेमध्ये उपक्रम राबवले जातात, विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात आणि याच महामानवाच्या जयंतीच्या काळातच ही पटपडताळणी का? कारण डिसेंबर महिन्यामध्ये पटपडताळणी झालेली आहे आणि मग ती पटपडताळणी केली म्हणजे त्यावर तुमचा विश्वास नाही का? मग पटपडताळणी डबल करण्याचं कारण काय? हाच आमचा मुख्य हेतू आहे। आपलं नाव? माझं नाव प्रकाश सोनवणे, मी अध्यक्ष अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघ। सर काय सांगणार आज तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय काय नेमकं मागणी आहे तुमची? नमस्कार, मी नबी पटेल किडीकर, महासचिव महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघ। आपल्या महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने संबंध महाराष्ट्रभर 11 एप्रिल ते 22 एप्रिल विशेष पटपडताळणी शाळांची लावलेली आहे। तर या विशेष पटपडताळणीचे त्याला आमचा विरोध नाही आहे, तो शासनाचा अधिकार आहे। शासनाने केव्हाही त्यांच्या मनात येईल त्यावेळेस पटपडताळणी केली पाहिजे या मताचे आम्ही आहे। परंतु मी आपल्या माध्यमातून शासनाला आणि जनतेला सांगू इच्छितो की 11 एप्रिलला शिक्षणाचे तज्ज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि खास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिलला जयंती आहे आणि ह्या दोन्ही जयंत्यामध्ये शालेय विद्यार्थी सहभागी होत असतात आणि शाळेमध्ये विविध असे उपक्रम घेत असतात आणि ह्या वेळेस आम्हाला शंका आहे, जाणून बुजून तर शासनाने ही पटपडताळणी लावली नाही। याविषयी आमचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाचे अध्यक्ष श्रीमान प्रकाशजी सोनवणे साहेब क्लेरिफिकेशन करतील, याचं स्पष्टीकरण देतील। परंतु इतकी घाई गडबड का आहे? 11 सध्या परीक्षेचा काळ चालू आहे, महान अशा नेत्यांच्या जयंत्या आहे आणि ह्या काळातच पटपडताळणी करण्याची काय आवश्यकता आहे? माझ्या माहितीप्रमाणे शासनाने 2 वेळेस पटपडताळणी केलेली आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे, ते कधीही करू शकता। तर आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन दिलं की 11 ते 22 ऐवजी नंतर कोणती तरी तारीख निश्चित करा आणि त्या तारखेवरती शालेय विद्यार्थ्यांची पटपडताळणी करा।
धन्यवाद. बरं, जय हिंद, जय तुम्हाला आता तुम्ही जे आरोप केलेले आहे सरकारने 2 वेळेस पडताळणी केलेली आहे, कुठतरी सरकारचा घाट तरी नाही या शाळेवर कारवाई करण्यासाठी? तो त्यांचा अधिकार आहे, शासनाचा अधिकार आहे, शालेय शिक्षण विभागाचा अधिकार आहे. ते त्यांच्या मनाला येईल त्यावेळेस ते पडताळणी करू शकता, त्यामध्ये आमचं दुमत नाहीये. तुमची काय भूमिका असणार आता पुढचं? फक्त आमची भूमिका हीच आहे की 11 एप्रिल हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. शिक्षण महर्षी आपल्या देशाचे आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. आणि दुसरा म्हणजे शिल्पकार, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिलला आहे. तर ह्या 2 तारखा सोडून त्यांनी केव्हाही तपासणी लावा, त्याला आमचा विरोध नाही आहे. आपलं नाव? माझं नाव नबी पटेल तिडीकर. मी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाचा महासचिव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.